नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डी फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन ऑक्टोबर 2024 साठी फॉर्म कसा भरायचा आहे। तर सगळा फॉर्म मी मराठीमध्ये सांगितलेला आहे कसा भरायचा आहे। फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की फॉर्मची फी खूप जास्त आहे, 5900। तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना सध्या सांगेल की तुम्ही फी सध्या भरू नका, कारण बरेचसे मुलं स्ट्राईक करण्याच्या मार्गावर आहेत। तर फी कदाचित रिड्यूस होऊ शकते, कारण ही खूप जास्तच फी आहे 5900। म्हणजे त्यासाठी फक्त तुम्ही फॉर्म भरून ठेवा। सिटी सेंटर जे काही तुमचं असणार आहे एक्झामिनेशन सेंटर, तुम्ही ते चूज करून ठेवा। फक्त लास्टला फक्त फायनली तुम्ही फी सध्या थोडीशी पेंडिंग ठेवा, लगेच फी भरू नका। मध्ये आल्यानंतर टाईप करा netboard.edu.in। तर ही वेबसाईट मी तुम्हाला लिंक मध्ये पण टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्यानंतर इथं एक्झामिनेशनचं सेक्शन आहे, तर इथं नोटिसेस मध्ये पण तुम्हाला दिसेल, पब्लिक नोटिसेस मध्ये इथे एक्झामिनेशन सेक्शन मध्ये स्क्रीनिंग टेस्टच्या खाली डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामिनेशन असं लिहिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा। इथे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे आणि त्यानंतर इथे ऍप्लिकेशन लिंक आहे। ते इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्ही गरजेनुसार वाचून घ्या काय आहे त्याच्यामध्ये। तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल पुन्हा त्याच गोष्टी आहेत। तर युजर मॅन्युअल पण आहे, इन्फॉर्मेशन बुलेटिन पण आहे, इमेज अपलोड करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेत, तर तुम्ही ते वाचू शकता कशा आहेत। त्यानंतर तुम्ही इथं क्लिक करा टू रजिस्टर। ऑलरेडी रजिस्टर मध्ये ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे ते आता डेट समजून घ्या काय काय आहे। 24 तारखे ते 24 ऑगस्ट 13 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करता येणार आहेत। आणि एडिट करण्यासाठी जी विंडो आहे फॉर ऑल कॅन्डिडेट ही 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर आहे। त्यानंतर फायनल विंडो जी आहे इमेज डिफेक्ट बघण्यासाठी, तर ती 24 ते 25 सप्टेंबर पर्यंत आहे। ऍडमिट कार्ड 30 सप्टेंबर। एक्झामिनेशनचे स्लॉट 3 दिवस चालणार आहेत, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर। आणि रिझल्ट असणार आहे 4 नोव्हेंबरला। आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता, 9 ते 6 टायमिंग आहे। तर तुम्ही इथं क्लिक करा टू रजिस्टर। टू रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर असं पेज लोडिंग होईल। येस आय एम ऍप्लिकंट असं क्लिक करा आणि सबमिट करा, तरच पुढे चालेल ते। त्यानंतर इथं काही इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत, तर ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचून घ्या गरजेनुसार। इथे पण पुन्हा काही इन्स्ट्रक्शन्स आलेत। आय ऍग्री वरती क्लिक करा। आय ऍग्री वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं पर्सनल डिटेल्स। आता पर्सनल डिटेल्स टाकताना कॅन्डिडेटचं नेम, तर इथं सांगितलंय कुठल्याही प्रकारचं प्रिफिक्स वापरायचं नाही, डॉक्टर, मिस्टर, मिसेस। तुमचं नाव कसं असलं पाहिजे, इट शुड बी ॲज पर द एलिजिबल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट। म्हणजे डिप्लोमाचं जे सर्टिफिकेट आहे किंवा डिप्लोमाचं जे मार्कशीट आहे त्यानुसारच तुमचं नाव टाकायचं आहे। ते नाव पुन्हा कन्फर्म करायचं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक तुम्ही करू नका। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पुन्हा ईमेल आयडी टाकायचं। तर याच्यानंतर तुम्हाला ओटीपी जनरेट करायचा, ओटीपी येणार आहे। तर त्याआधी ही कॅप्चा इमेज एंटर करा आणि मग आय ऍग्री वरती क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता। तर जसंही तुम्ही ओटीपी टाकतात आणि व्हेरीफाय करण्यासाठी तिथे विंडो येते, आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला टिक करायचे असतात, सगळे आमचे करेक्ट आहेत, सगळे काही ज्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत। त्यानंतर पुढे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत। आता इथं येणार आहे आयडेंटिफिकेशन डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल, टेस्ट सिटी आणि डॉक्युमेंट आणि पेमेंट। आता 1 बाय 1 आपण हे सगळ्या गोष्टी करणार आहेत। तर याच्या आधी तुम्हाला ओटीपी जो जनरेट होतो त्याच्यानंतर व्हॅलिडेट होतो, आणि तुम्हाला जो पासवर्ड आणि आयडी आहे तुमच्या मोबाईलवरती येतोय, तर तो मोबाईल नंबर करेक्ट टाका आणि ईमेल आयडी पण करेक्ट टाका, जेणेकरून व्हॅलिडेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही। याच्या आधी काही तुम्हाला वरती डिटेल्स भरायचे होते, जसं आईचं नाव आणि वडिलांचं नाव। बाकीची डिटेल्स ऑटोमॅटिक येतात। जसं तुम्ही याच्यापैकी कुठलाही सिलेक्ट करतात। आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे का ह्या 4 पैकी तुमच्याकडे कुठेतरी एक असलंच पाहिजे, कारण याच्यामध्ये आधार कार्ड त्यांनी घेतलेलं नाहीये। तर माझ्याकडे आता सध्या आहे पॅन कार्ड, तर मी त्याला येस करणार आहे। मग पॅन कार्ड जसं मी येस करतोय तर इथं मला ते डिटेल विचारतात का पॅन कार्डचा नंबर तुम्ही टाका, कुठले तरी याच्यापैकी एक पाहिजे। आता जसंही मी इथं आयडेंटिफिकेशन मार्क विचारलेलं आहे फेस आणि
बर्थ मार्क, तर मी नो केलेलं आहे. बघू काय होतंय. फिजिकली डिसेबल साठी माझं राहिलं होतं, तर आता मी सेव्ह नेक्स्ट करतो. तर पुढं आलंय तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर सारखा असेल तर येस करा, ही खालची लाईन येणार नाही. तर तुम्ही सुरुवातीला की आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि ऑटोमॅटिकच येईल. आता यानंतरचा जो पेज आहे तिथे तुम्हाला टाकायचे तुमचे क्वालिफिकेशनचे डिटेल्स. तर याच्यामध्ये 10वीचं तुम्हाला पहिल्यांदा टाकायचं आहे. तर बोर्ड तुम्ही सिलेक्ट करा, कुठला बोर्ड होता. तर महाराष्ट्रामधला, आता सपोज मी महाराष्ट्राचा बोर्ड बघतोय, तर महाराष्ट्रामधला स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन हा आहे. तुमच्या रिझल्टवरती तो दिलेला असतो. मंथ अँड इयर ऑफ पासिंग हे पण तुम्हाला दिलेलं असतं. जसं तुम्ही पर्सेंटेज टाकतात तर इथं पर्सेंटेज तुम्हाला इथं टाकायचे आहेत लगेच किती येतात ते. तसंच 12वीचं पण तुम्हाला सिलेक्ट करायचं बोर्ड कुठला आहे. स्टेट सगळ्यात पहिले सिलेक्ट करा आणि त्यानंतर बोर्ड. आता जसं मी इथं टाकतोय महाराष्ट्र आणि माझ्याकडे रिझल्ट जो आहे तर ते स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. तर तुमचा जो बोर्ड असेल त्यानुसार तुम्ही टाकून द्या. त्यानंतर इथं विचारलंय डिप्लोमा संदर्भातली माहिती. तर एनरोलमेंट आयडी जो आहे तो एनरोलमेंट आयडी तुमच्या रिझल्टवरती दिलेला आहे. PCI आयडी असेल तर ठीक आहे, कारण इथं स्टार मार्क नाहीये, तर नाही भरला तरी चालेल. त्यानंतर तुम्ही कुठं केलं आहे फार्मसी डी फार्म, तर ते इंडिया सपोज तुम्ही सिलेक्ट केलंय. स्टेट तुम्ही सपोज सिलेक्ट केलंय महाराष्ट्र, तर महाराष्ट्रामध्ये कुठलं कॉलेज होतं ते पण तुम्हाला आता इथं सिलेक्ट करायचं आहे. तर इथं सिलेक्ट करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर जसं की माझ्याकडे होतं, आता बघा एकाच कॅम्पस एकाच इन्स्टिट्यूटचे बरेच सारे नावं असतात. म्हणजे जसं प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक. तर तुमचा PCI कोड काय आहे हे जरा तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. तुमचा PCI कोड किती होता, आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कॉलेजला तो विचारू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही तो भरू शकतात. आणि त्यानंतरच कॉलेज एकदा सिलेक्ट करा. कॉलेज सिलेक्ट झाल्यानंतर इयर ऑफ मंथ अँड इयर ऑफ पासिंग हे तुमच्या रिझल्टवरती दिलेलं आहे. अँड मंथ अँड इयर ऑफ क्वालिफाईंग डी फार्म, सॉरी इथं ऍडमिशन सांगितलेलं आहे. ऍडमिशन सपोज तुमचं तर पाठीमागं ऑगस्टमध्ये वगैरे किंवा सप्टेंबरमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल, अलॉटमेंट लेटर चेक करा. ते इथं डिग्री कधी कंप्लीट झाली ते पण टाका, म्हणजे डिप्लोमा. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाका. इथं पर्सेंटेज तुम्हाला विचारलेले आहेत. तर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑब्टेन इन डी फार्म, तर हे तुम्हाला इथं टाकायचे आहेत. तर तुमच्या रिझल्टवरती हे मार्क्स सगळे आहेत. तुम्ही रेस्ट्रिकेटेड किंवा डिपोर्टेड ड्युरिंग फार्मसी कोर्स, तुम्हाला कॉलेजने काही काढून टाकलं होतं का? शक्यतो नसेलच तर नो करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करा. तर ज्यावेळेस तुम्ही इथं मार्क्स टाकताय तर इथं मार्क्स नाही टाकायचे, तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे. तर तुम्ही इथं पर्सेंटेज टाका फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये किती होते ते. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. आता तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे टेस्ट सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर टेस्ट सेंटर सिलेक्ट करण्यासाठी तुमचं स्टेट इथं सिलेक्ट करा. आता स्टेट सिलेक्ट करा. सपोज तुम्ही केलंय महाराष्ट्र. आता इथं महाराष्ट्र, त्यानंतर सिटी तुम्ही इथं सिलेक्ट करा. आता मी इथं सिटी सिलेक्ट करणार आहे नाशिक. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करणार आहे. इन केस तुम्हाला इथं एक जो विषय आहे टेस्ट सिटी जर तुम्हाला तुमची जर भेटली नाही, अवेलेबल नसेल, तर यांनी सांगितलंय की तुम्ही अदर ऑप्शनला चूज करा. अदर ऑप्शनला जर चूज केलं तर काय होईल की तुम्हाला ही जी काही संस्था आहे किंवा NBEMS आहे तर ती काय करणार आहे, तुम्हाला ती अलॉट करणार आहे. तर तुम्हाला ती नंतर ईमेलनी कळवणार आहे. जसं GPAT मध्ये पण झालं होतं की मुलांना ते भेटलं नव्हतं सेंटर, पण नंतर तुमच्या ऍड्रेसनुसार तुम्हाला ते अलॉटमेंट केली होती. इन केस तुम्हाला जर इथे अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही तसं करू शकता. सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करा. आता इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यानंतर इथं सिग्नेचर अपलोड झालं ना, त्याच्या आधी पासपोर्ट फोटो इथं टाकायचा आहे. आणि त्यानंतर थंब इम्प्रेशन लेफ्ट थंब टाकायचंय. त्यानंतर डी फार्म फर्स्ट इयरचा रिझल्ट आणि डी फार्म सेकंड इयरचा रिझल्ट. त्यानंतर पे करायचं आहे. तर चार्जेस खूप जास्त आहे, 5,900 हे चार्जेस आहेत.
आणि त्यानंतर इथं सगळं आय रीड, आय व्ह्यूड आणि आय ॲग्री याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कॅप्चा इमेज टाकून सबमिट करायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म जनरेट होईल. तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी शक्यतो त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.